तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कंपाऊंड स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ टेबल. कंपाऊंड स्टेटमेंट आणि त्याचे ट्रूथ टेबल आपल्याला बघायचे. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय ते आपण याच्या आधीच बघितले. दोन आपल्याकडे स्टेटमेंट असतील आणि ते आपल्याला काय करायचे, कुठल्या तरी एका शब्दाचा वापर करून आपल्याला ते कनेक्ट करायचे. आता हे दोन स्टेटमेंट कनेक्ट करण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो हे आपण बघितलं याच्या आधी. अँड, नंतर ऑर, पुढं नॉट, नंतर इफ, देन आणि इफ अँड ओनली इफ. ह्या 5 शब्दांचा किंवा लेटरचा यूज करून आपण काय करतोय, वर्डचा यूज करून आपण ते दोन स्टेटमेंट कनेक्ट करत असतो. ज्यावेळेस आपण दोन स्टेटमेंट अँडने जोडतो त्याला आपण कंजंक्शन म्हणलो आहे, ऑरने जोडतो त्यावेळेस त्याला आपण डिसजंक्शन, आणि नॉट ज्याच्यामध्ये येणार आहे तर त्याला आपण निगेशन म्हणणार आहे. इफ देन ज्याच्यामध्ये येईल त्याला आपण कंडिशनल म्हणणार आहे, आणि इफ अँड ओनली इफ ज्याच्यामध्ये येईल त्याला आपण बाय कंडिशनल म्हणणार आहे. तर सुरुवातीला बघू आपण कंजंक्शन. हे कंजंक्शन कधी तयार होणार आहे, ज्यावेळेस दोन स्टेटमेंट आपण दिलेले दोन स्टेटमेंट आपण अँडने कनेक्ट करू. दिलेले दोन स्टेटमेंट आपल्याला अँडने कनेक्ट करायचे आहेत, आणि हे जे अँड असणार आहे याचं सिम्बॉल काय असणार आहे, कॅप. मग आता याचं आपल्याला ट्रूथ टेबल बघायचं आहे. ट्रूथ टेबलसाठी काय करायचं बघा, समजा दोन स्टेटमेंट आहे आपल्याकडं. हे समजा पी आहे आणि हे क्यू आहे. पी आणि क्यू स्टेटमेंट आपल्याला कशाने कनेक्ट करायचे आहेत, अँड. आणि अँडचं जे सिम्बॉल आहे ते काय आहे, कॅप. म्हणजे हेच आपण सिम्बॉलिकली कसं लिहू शकतो, पी कंजंक्शन क्यू. याचा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. तर ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी काय करायचं, आपल्याला 3 कॉलम घ्यायचेत आणि रो जे आहेत ते 5 घेणार आपण. इथं पहिलं स्टेटमेंट घेणार पी, इथं घेणार क्यू. आता हे पी आणि क्यू आपण दोन्ही अँडने कनेक्ट केले, आणि अँडऐवजी काय असणार आहे, कॅप. म्हणजे पी कंजंक्शन क्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू घेताना पीचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू अशा पद्धतीने घ्यायच्या. नेहमीच दोन व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू घ्यायच्या, ट्रू, 2 फॉल्स, म्हणजे 2 टी 2 एफ. आणि क्यूमध्ये अल्टरनेट करायचे, टी एफ टी एफ. आता पी आणि क्यू मध्ये साईन काय आहे, कंजंक्शन. ते जे कंजंक्शन असणार आहे याच्यासाठी महत्त्वाची कंडिशन कोणती ध्यानात ठेवायची, त्या दोन कॉलममध्ये ज्या ठिकाणी दोन्ही पण टी असतील, म्हणजे दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे. दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू जर टी असतील तरच आपल्याला इकडं टी भेटेल. जर दोन्ही टी नसेल तर बाकी सगळे एफ भेटणार आहे. इथं बघा कुठंच 2 टी नाही आहेत, म्हणजे जे काय येणार सगळे एफ. म्हणजे याच्यावरून काय लक्षात आहे, हे जे कंजंक्शन साईन असल्यानंतर त्या दोन कॉलममध्ये आपल्याला फक्त टी शोधायचं आहे. टी असेल तर आपल्याला टी भेटेल, नाही तर सगळे ट्रूथ व्हॅल्यू एफ भेटतील. हे झालं फर्स्ट. नंतर सेकंड, डिसजंक्शन. डिसजंक्शनबद्दल आपण काय बघितले, आपल्याकडं दोन स्टेटमेंट असतील. हे दोन स्टेटमेंट आहे समजा, आणि ते दोन्ही स्टेटमेंट आपल्याला ऑरचा यूज करून कनेक्ट करायचे. हेच आपण सिम्बॉलमध्ये कसं लिहू शकतो, किंवा ऑरचं जे सिम्बॉल आहे ते काय असणार आहे, व्ही. मागच्याप्रमाणेच हे कसं बघता येईल आपल्याला, आपल्याकडे जर दोन स्टेटमेंट असतील पी आणि क्यू, तर हे
पी एक्स स्टेटमेंट आहे आणि क्यू एक्स स्टेटमेंट हे दोन्ही कशाचं यूज करून कनेक्ट करायचे आपल्याला, ऑर. हेच आपण सिम्बॉलमध्ये कसं लिहू शकतो, पी ऑरसाठी सिम्बॉल काय, व्ही, जे पी व्ही क्यू या पद्धतीनं लिहू शकतो ते. आता याचंही ट्रूथ टेबल आपल्याला बघायचं. ट्रूथ टेबल तयार करताना परत तसंच त्याच पद्धतीनं आपण ट्रूथ टेबल तयार करणार आहे. 3 कॉलम घ्यायचेत, 5 रो घ्यायचेत. इथं पहिले स्टेटमेंट येईल पी, इथं येईल क्यू, आणि हे दोन्ही कशाने कनेक्ट करायचं आपल्याला, ऑर, म्हणजे पी क्यू, आणि कशाने कनेक्ट केले आपण, ऑर म्हणून व्ही घेतलं इथं. आता ट्रूथ व्हॅल्यू घेताना मागच्याप्रमाणे पीमध्ये 2T 2F, क्यूमध्ये अल्टरनेट TF TF. आता बघा आपण कंजंक्शनमध्ये काय ध्यानात ठेवलं, 2T हे साईन जर असेल तर दोन्ही कॉलममध्ये 2T असेल तर T भेटलं आपल्याला. डिसजंक्शनसाठीही आपल्याला त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे, फक्त थोडंसं फरक आहे. ज्या ठिकाणी त्या दोन्ही कॉलम, ज्या ठिकाणी 2F असतील, ज्या ठिकाणी 2F असतील त्याच ठिकाणी आपल्याला F भेटणार आहे. जर त्या 2 कॉलममध्ये कुठेही दोन्ही ठिकाणी F जर नसतील तर बाकीच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला T भेटणार आहे. म्हणजेच याच्यावरून हे जर डिसजंक्शन हे जर साईन तिथं असेल तर आपल्याला 2 कॉलममध्ये, या ज्या 2 कॉलममध्ये आपल्याला काय शोधायचं, फक्त FF जर असेल तर आपल्याला F भेटेल, नाहीतर काय भेटणार आहे आपल्याला, T भेटणार आहे. नंतर पुढचा टाईप, थर्ड, निगेशनबद्दल आपण बघितले. निगेशन म्हणजे काय, जर वाक्य आपल्याला नकारार्थी बनवायचं असेल म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकावं लागेल, आणि नॉटचं सिम्बॉल काय आहे, हे असं सिमिलॅरिटीचं. तर याचाही ट्रूथ टेबल एकदम सोपा आहे. याच्यामध्ये आपण 2 कॉलम आणि 3 रो घेणार आहे. मग पी हे जर स्टेटमेंट असेल तर त्या पीचं निगेशन आपण निगेशन ऑफ पीने दाखवणार आहे. पीचं निगेशन ऑफ पीने. मग इथे येईल पी आणि इथे येईल त्याचं निगेशन पी. पीच्या 2 पॉसिबिलिटी घेणार आपण, एक ट्रू आणि एक फॉल्स, म्हणजे पी ट्रू असेल किंवा F असेल. जर पी ट्रू असेल तर त्याचं निगेशन म्हणजे ट्रूचं निगेशन नकारार्थी काय येणार, त्याचं फॉल्स, आणि फॉल्सचं काय येणार आहे, ट्रू. म्हणजे निगेशनमध्ये ट्रूथ टेबल, निगेशनचा ट्रूथ टेबल काय असणार आहे, फक्त आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू बदलायच्यात, म्हणजे टीचं F करायचं आणि Fचं फक्त T करायचं. एकदम सोपं आहे. नंतर चौथं, कंडिशनल. कंडिशनल म्हणजे काय, ज्यावेळेस 2 वाक्य हे कशाने जोडलेले असतील, इफ देणे, म्हणजे सुरुवातीला इफ असेल आणि पहिलं वाक्य संपल्यानंतर देन असेल तर त्याला काय म्हणणार आपण, कंडिशनल. आणि कंडिशनलचं जे साईन असणार आहे ते असणार आहे सिंगल साइडेड ॲरो. तर आता हे जे सिंगल साइडेड कंडिशनल जे असणार आहे ते आपण यूज करून कसं दाखवू शकतो स्टेटमेंटचा. समजा पी एक स्टेटमेंट घेतलं आपण, क्यू एक घेतलं आहे, तर पीच्या आधी काय असणार आहे, F. पी कंप्लीट झाल्यानंतर असेल देन, आणि नंतर काय असेल, क्यू. आता याचं सिम्बॉलमध्ये लिहिताना हा जो इफ असणार आहे, इफ सिम्बॉलमध्ये येणार नाही, सुरुवातीला येईल पी, आणि हे जे देन असेल त्यासाठी ॲरो, आणि नंतर येईल क्यू. म्हणजे इफ पी देन क्यू, हे सिम्बॉलमध्ये कसं नाही, इफ घ्यायचं नाही आपल्याला, पी देनसाठी ॲरो आणि नंतर क्यू. आता याचा ट्रूथ टेबल, इथेही आपल्याला 5 रो आणि 3 कॉलम घ्यायचेत. इथे येईल पी, इथे येईल क्यू. आता पी आणि क्यू कशाने जोडले आपण, इफ देणे, म्हणजे पी एका साईडला ॲरो, क्यू. ट्रूथ व्हॅल्यू कशी घेणार आपण, टी एफ नंतर TF आता ज्यावेळेस ॲरो दिलेला असेल तर ॲरोची जी ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे, ज्या बाजूला ॲरो असेल, तर आपल्याला जे 2 कॉलम आहे त्याच्यामध्ये फक्त काय बघायचे, ॲरोच्या पहिल्या बाजूला
टी आणि दुसऱ्या बाजूला एफ, म्हणजे थोडक्यात आपल्याला टी एफ हे फक्त बघायचे. टी एफ कुठे, तर ॲरोच्या पहिल्या बाजूला टी आणि दुसऱ्या बाजूला एफ कुठे, तर ते आपल्याला 2 नंबरला दिसते. मग टी एफ ज्या वेळेस असणार आहे त्यावेळेसच आपल्याला एफ भेटणार आहे. टी एफ असेल तर काय भेटेल, एफ. आणि टी एफ जर नसेल, म्हणजे ॲरोच्या मागं टी आणि पुढच्या बाजूला जर एफ असेल तरच काय भेटणार आपल्याला एफ. असं जर नसेल तर आपल्याला सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू टी भेटणार आहेत. या पद्धतीनं हा झाला कंडिशनलचा ट्रूथ टेबल. आणि शेवट बाय कंडिशनल. बाय कंडिशनल म्हणजे काय, तर 2 स्टेटमेंट असतील आपल्याकडं, ते आपण कशाने जोडणार आहे, इफ अँड ओनली इफने. म्हणजे इथे एक स्टेटमेंट असेल, इथे एक आणि इफ अँड ओनली मध्ये असेल, तर तेच आपण सिम्बॉल, इफ अँड ओनलीचं सिम्बॉल काय आहे, 2 साइडेड ॲरो. आता हे सुद्धा आपण वर्ड आणि सिम्बॉलिकली कसं डिनोट करू शकतो. समजा पी एक स्टेटमेंट असेल, क्यू एक स्टेटमेंट असेल, आणि हे दोन्हीही कशाचं यूज करून जोडणार आहे आपण, इफ अँड ओनली इफ. म्हणजे इफ अँड ओनली इफ हे 2 स्टेटमेंटच्या मध्ये असेल. आणि सिम्बॉलिकली कसं दाखवायचं आहे, पी असेल, क्यू असेल, आणि इफ अँड ओनली इफचं सिम्बॉल काय आहे, 2 साइडेड ॲरो. आता याचा ट्रूथ टेबल. याचं ट्रूथ टेबलही आपण मागच्या पद्धतीनंच तयार करणार आहे. 5 रो घ्यायचे आणि 3 कॉलम घ्यायचे. इथं पी येईल, इथं क्यू येईल, आणि पी आणि क्यू कशाने जोडायचे आपल्याला, इफ अँड ओनली इफ म्हणजेच काय, 2 साइडेड ॲरो. पीमध्ये ट्रूथ व्हॅल्यू कसे घ्यायचे आपल्याला, टी टी एफ एफ. नंतर क्यूमध्ये टी एफ टी एफ. आता ज्यावेळेस 2 साइडेड ॲरो असणार आहे, तर आपल्याला याचं ट्रूथ व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायच्यात, तर दोन्ही बाजूला जो 2 साइडेड ॲरो आहे त्याच्या दोन्ही बाजूला ट्रूथ व्हॅल्यू सेम असायला पाहिजे. मग ते टी टी असेल किंवा एफ एफ. मग इथं टी आहे आणि इथंही टी आहे बघा, तर हे आपल्याला टी भेटणार आहे. आणखी सेम कुठे, इथंही एफ आहे आणि इथंही एफ आहे, तर हे सुद्धा आपल्याला टी भेटणार आहे. म्हणजे 2 साइडेड ॲरो असल्यानंतर आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचे, सेम ट्रूथ व्हॅल्यू असले पाहिजे. मग इथं टी टी असल्यामुळे टी, एफ एफ असल्यामुळे सुद्धा टीच येणार आहे. इथं सेम नाही आहे, तर हे काय भेटणार आहे आपल्याला, एफ. म्हणजे फक्त 2 साइडेड ॲरो असल्यानंतर आपल्याला काय लक्षात ठेवायचं, एक तर टी टी भेटायला पाहिजे किंवा एफ एफ, म्हणजेच ट्रूथ व्हॅल्यू सेम असायला पाहिजे, तेव्हा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू टी भेटणार आहे. या पद्धतीने आपण हे सर्वांचे ट्रूथ टेबल बघितलेत.